नमस्कार. जनगणना 2027 आपल्याला माहीतच आहे की जगातली सर्वात मोठी आणि भारताची 17वी जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. ही जनगणना 2026-27 मध्ये होणार आहे. ही पहिलीच स्वगणना असणार आहे. स्वगणना आपण स्वतः मोबाईलवरती सोप्या स्टेप्स फॉलो करून कशी करायची हे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला गुगल क्रोमवरती se.census.gov.in टाईप करून या वेबसाईटवरती जायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपले राज्य सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपण कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर केल्यानंतर व्हेरीफाय आणि प्रोसीड वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंब प्रमुखाचे नाव, मोबाईल नंबर एंटर करायचा आहे व मोबाईलवरती OTP आल्यानंतर आपल्याला आपली भाषा सिलेक्ट करायची आहे. OTP व्हेरिफिकेशन आणि आपली भाषा निवडल्यानंतर आपल्याला पुढील प्रक्रियासाठी आपला जिल्हा निवडायचा आहे व आपण पिन कोड एंटर करायचा आहे. पिन कोड माहीत नसल्यास एंटर केला नाही तरी चालेल व पिन कोड एंटर केल्यानंतर आपण आपले गाव किंवा शहर किंवा स्थानिक लँडमार्क आपण टाकायचं आहे. ते लँडमार्क टाकल्यानंतर आपल्याला आपल्या मॅपवरती लँडमार्क शोधायचा आहे. लँडमार्क शोधण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या मॅपमधील रेड पॉइंट आपल्या घराच्या लोकेशनवरती सेट करून सिलेक्ट करायचं आहे. आपण आपले लोकेशन आपल्या घराच्या डायरेक्शनवरती सेट केल्यानंतर आपण आपली पुढची माहिती भरायची आहे. पुढे आपल्याला जनगणनेसंबंधीच्या 33 सोप्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायामधून निवडायची आहे. पर्यायामध्ये एकच पर्याय आपल्याला निवडायचा आहे. हे सर्व 33 प्रश्न आपल्या घरासंबंधी, आपल्या कुटुंबासंबंधी, आपल्या परिसरासंबंधी आहेत. जसे की आपल्या राहत असलेल्या घराची स्थिती, घराचे स्वरूप, त्यानंतर घरासाठी वापरले जाणारे मटेरियल, त्यानंतर आपण राहत असलेल्या परिसरात राहणाऱ्या सांडपाण्याचा निचरा, त्यानंतर आपण घरामध्ये वापरत असलेले मोबाईल, कार, सायकल, TV, टेप रेकॉर्डर इत्यादी गोष्टींची माहिती या 33 प्रश्नांमध्ये असणार आहे. त्यामध्ये आपण आपल्या कुटुंबाची माहिती असेल, आपल्या घरात स्वयंपाकाकरता वापरात असलेले इंधन,